आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचा नवरात्रीनिमित्त विशेष कार्यक्रम नवदुर्गा जागर स्त्री शक्तीचा. नमस्कार. नवदुर्गा जागर स्त्री शक्तीचा या आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित नवरात्र विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. आज नवरात्रातली 9वी माळ. आजच्या आपल्या विशेष आमंत्रित आहेत रत्नागिरी जिल्हा सत्र न्यायालय आणि पोक्सो कोर्ट इथं सरकारी वकील म्हणून काम पाहणाऱ्या ॲडव्होकेट मेघना नलावडे. मॅडम नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. मॅडम, 2004 साली तुम्ही वकील म्हणून कामाला सुरुवात केली आणि 2011 साली तुम्ही सरकारी वकील म्हणून काम सुरू केलं. तर 2004 ते 2011 या कालावधीमध्ये तुम्ही कोणत्या केसेस हँडल करत होतात? 2004ला मला सनद मिळाल्यानंतर मी शक्यतो सुरुवातीला महिलांच्या संदर्भातल्याच केसेस सुरू केल्या, म्हणजे पोटगीच्या संदर्भातली 125च्या अंतर्गतल्या. त्यानंतर त्यावेळेला 2005लाच डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट, महिलांचा घरगुती जुलमापासून संरक्षण कायदा, हा कायदा आला होता आणि त्यानुसार सुद्धा आम्ही अगदी, मला आठवते, खेडमध्ये आम्ही पहिली केस दाखल केली होती आणि त्यामध्ये एका महिलेला तिचा पती त्रास देतो म्हणून मग त्या पतीलाच बाहेर जाण्याचे आदेश, राहण्यासंदर्भातले आदेश तिथे पारित करण्यात आले होते. अच्छा, मग मला सांगा की सरकारी वकील म्हणून तुमची निवड कशी काय झाली? 2004 पासून 2011 पर्यंत ज्या काही केसेस चालवल्या त्याचा आढावा घेऊन 2011च्या दरम्यान सरकारी वकील तालुका लेवलच्या कोर्टामध्ये भरण्यासाठी इंटरव्ह्यू घेतले. त्या इंटरव्ह्यूला मी गेले होते आणि त्यामध्ये 2011मध्ये माझं JMFC कोर्टामध्ये PP म्हणून सिलेक्शन झालं. पोक्सोच्या व्यतिरिक्त आणखी कोणत्या केसेस तुम्ही हँडल करता? सेशन कोर्टामध्ये PP म्हणून काम सुरू केल्यानंतर मी 302 म्हणजे खून प्रकरणं, 376 महिलांशी म्हणजे 18 वर्षाच्या पुढच्या बलात्काराच्या संदर्भातली प्रकरणं, 353 अँटी करप्शन केसेस, NDPSच्या ड्रग्सच्या संदर्भातल्या केसेस, ॲट्रॉसिटी केसेस, अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या केसेस हँडल केलेल्या आहेत. मला तुम्हाला असं विचारायचं की आत्ता ज्या तुम्ही सगळ्या केसेस सांगितल्या, तर या सगळ्या केसेस जेव्हा तुम्ही हाताळत असता, एक स्त्री म्हणून जेव्हा तुम्ही या केसेस हाताळता, कसं बघता त्यांच्याकडे? कसं होतं की आपण एक महिला म्हणून काम करताना आपल्याला 2 बाजू आहेत. एक आपलं कुटुंब आहे आणि दुसरं म्हणजे आपली नोकरी आहे. मग ह्या दोघांनाही आपल्याला महत्त्व द्यावं लागतं. कुटुंब म्हणून कुटुंबाची जी काही जबाबदारी आहे ती पूर्ण पार पाडावी लागते आणि जे काही आपल्याला सरकारी वकील म्हणून काम आहे त्यामध्ये आपल्याला त्याशी संबंधित असलेली सर्व कार्यक्षेत्र म्हणजे पोलीस यंत्रणा आहे, न्याय यंत्रणा आहे, यांच्याबरोबर अनुसंधान साधून सर्व कामं करावी लागतात. त्यामध्ये विशेषतः असं होतं की नुसतं अधिवक्ता असेल तर मग माझं कुटुंब आणि न्यायालय एवढंच येतं, पण ज्या वेळेला सरकारी वकील आहे त्यावेळेला मला पोलीस यंत्रणेशी पण संपर्क साधावा लागतो. म्हणजे पोलिसांनाही FIR दाखल करून घेताना वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी येतात, तिथे त्यांना मदत करणं ही सुद्धा जबाबदारी एक सरकारी वकील म्हणून पार पाडायला लागते. एखादी केस जेव्हा तुमच्या समोर येते ना मॅडम, तर त्याचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करावा लागत असेल. कसा विचार करता संपूर्ण केसचा किंवा कशी हँडल करता एखादी केस? विशेषतः माझ्याकडे येणाऱ्या बहुतांश केसेस या महिलांशी संदर्भात असतात आणि त्या आल्यानंतरनं ती घटना कशी घडली आहे, त्याच्यामध्ये कुणाकुणाचा सहभाग आहे, हा सगळा पाहून त्या सगळ्यांच्या नोंदी करून घेऊन त्या साक्षीदारांशी संपर्क साधून मग त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी असतील, तपासिक अधिकारी असतील किंवा पंच असतील, इतर प्रत्यक्ष पाहणारे साक्षीदार असतील, ह्या सगळ्यांशी संबंधित त्यांची जी काही टिपणं आहेत त्या सगळ्यांचा अभ्यास करून त्या केसचा एक निकष की ही खरोखर आपण शिक्षेपर्यंत कसे पोचवू शकतो आणि ती कोणी महिला आहे की ती जी काही बालक आहे त्या बालकाला आपण कशाप्रकारे न्याय देऊ शकतो, हे आधी आम्ही कागदावर उतरून घेतो आणि त्यानुसार मग ती पुढची सगळी प्रोसिजर चालू होते. पोक्सो कायद्यासंदर्भात जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा आत्तापर्यंत साधारण तुम्ही किती केसेस हँडल केल्या आहेत आणि किती केसेस यशस्वीरित्या निर्णयापर्यंत पोचल्या? एकूण 61 केसेस आत्तापर्यंत चालल्या आणि त्याच्यामध्ये जवळपास 31 केसेसमध्ये शिक्षेचं प्रमाण आहे, म्हणजे जवळपास 50%हून अधिक शिक्षेचं प्रमाण आहे. त्यातील मी ज्या चालवलेल्या आहेत त्या 30हून अधिक केसेस मी तिथे चालवलेल्या आहेत. पण मग ह्या केसेस जेव्हा तुम्ही हँडल करता तर तुम्हाला रत्नागिरी बाहेरही जावं लागतं की फक्त रत्नागिरी पुरतंच तुमचं कार्य लिमिटेड आहे? आता ज्या पोक्सोच्या केसेस आहेत त्या चालवण्यासाठी जिल्हा न्यायालयातलं जे पोक्सो कोर्ट आहे त्यामध्ये मी काम पाहते
आणि या अतिरिक्त ज्या काही खून, दरोडे वगैरे अशा स्वरूपाच्या ज्या काही केसेस आहेत, तर त्या केसेससाठी सुद्धा मी आठवड्यातनं 2 दिवस शुक्रवार, शनिवार असं खेड येथे जाऊन तिथल्या सत्र न्यायालयामध्ये ती कामं पाहते. मग या सगळ्यामध्ये आणखी कोण कोण सहभागी असतात? म्हणजे महिला असतात, पुरुष असतात, कोण कोण असतं यामध्ये? आता जर आपण पोक्सोच्या संदर्भात जर विचार आपण केला की बालकांच्या संदर्भातले गुन्हे, तर त्याच्यामध्ये कायद्यामध्येच असं प्रावधान आहे की ह्याच्यामध्ये शक्यतो सेन्सिटायझेशन केलेलं आहे. त्यामध्ये जे काही तपास आहे तो महिला अधिकाऱ्यांनी करायचा आहे, म्हणजे पोलीस अधिकारी महिला असायला पाहिजे. जी पीडिता आहे ती पीडितेचं जी काही वैद्यकीय तपासणी आहे ती सुद्धा महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेली असली पाहिजे. तर हा सगळा भाग तिथे बघितला जातो. त्याच्यामध्ये महिला कर्मचारी असतात, महिला पहिरवी अधिकारी असतात, शक्यतो महिला न्यायाधीशांनीच तसे खटले चालवावे अच्छा. असंही प्रावधान त्याच्यामध्ये आहे. आणि त्या दृष्टीने ती केस चालवली जाते आणि त्यामध्ये महिलांचा विशेष सहभाग असतो. मग याच्यामध्ये मेडिकल रिपोर्ट पण घेतले जातात ना? हो, मेडिकल रिपोर्टला खूप महत्त्व आहे. हां. म्हणजे पोक्सो कोड जर आपण बघितलं आणि त्यातलं जर संपूर्ण ती केस पाहिली तर अगदी 2 ते 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. पहिलं गोष्ट म्हणजे आम्हाला दाखवायला लागतं कोर्टाला की हे जे काही बालक आहे हे 18 वर्षाच्या खालचं आहे आणि त्यासाठी आम्हाला महत्त्वाचा असतो तो जन्मदाखला. तर त्या दृष्टीने तिथे पुरावा आणला जातो त्या जन्मदाखल्याच्या संदर्भात. त्याच्यानंतरनं असतं ते म्हणजे की अत्याचार झालाय हे ती पीडिता जी कोणी असेल ती सांगते, तिचे नातेवाईक सांगतात आणि बहुतांश वेळा असं घडतं की हा अत्याचार पाहणारं दुसरं कोणीही नसतं. मग त्यावेळेला ती पीडिता आणि आलेला वैद्यकीय अहवाल हा अत्यंत महत्त्वाचा असतो. म्हणजे महिला वैद्यकीय अधिकारी ज्या वेळेला त्या पीडितेला तपासतात त्यावेळेला शारीरिक अत्याचार झालाय, कुठपर्यंत झालाय, त्यामध्ये शरीरातल्या कुठल्या कुठल्या भागाला इजा पोचलेली आहे, हे सगळं त्या रिपोर्टमध्ये नमूद करतात, वैद्यकीय रिपोर्टमध्ये. आणि तो रिपोर्ट अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यानंतर काही वेळेला त्या पीडितेचे रक्ताचे वगैरे नमुने घेतले जातात, केस आहे त्या अनुषंगाने काही नमुने घेतले जातात आणि त्यांचा एक CA रिपोर्ट येतो. तो CA रिपोर्टसुद्धा सदर केससाठी एक महत्त्वाचा असतो. या कायद्याअंतर्गत जेव्हा शिक्षा होते तर एक वयाची मर्यादा काही असते की या वयापर्यंत शिक्षा होऊ शकते किंवा या वयाच्या आतमध्ये जर मुलं असतील, बालकं असतील तर त्यांच्यासाठी शिक्षेची तरतूद काय असते? आता अपराध जो काही केलेला आहे तो अपराध जर 18 वर्षाच्या पुढच्या व्यक्तीने केलेला असेल, म्हणजे आरोपी ज्याला म्हणतो, तो जर 18 वर्षाच्या पुढे असेल तर तो संज्ञान असतो आणि त्यामध्ये त्याला जी काही शिक्षा आहे पोक्सो ॲक्टनुसार ती दिली जाते. पण अपराध करणारीच व्यक्ती काही वेळेला लहान पण असू शकते. मग अशा वेळेला जी काही केस आहे ती जर व्यक्ती, म्हणजे आपण असं धरूया की एखाद्या 16 ते 18 वर्ष वयोगटातल्या मुलाने एखादा अपराध केलाय, तर अशा वेळेला पहिल्यांदी ज्युव्हेनियल जस्टिस कोर्ट आहे तिथे ती केस दाखल होते. तिथे दाखल झाल्यानंतरनं ती जी काही कमिटी आहे ती ठरवते की हा अपराध जो या मुलाने केलेला आहे मानसिकता त्याची वापरून केलेला आहे का, बुद्धी वापरून केलेला आहे का, आणि जर तसं त्याला आढळलं तर जी काही ह्या कायद्यामध्ये जी तरतूद आणि दुरुस्ती झालेली आहे त्यानुसार ती केस पुन्हा पोक्सो कोर्टामध्ये पाठवली जाते. आणि पोक्सो कोर्टामध्ये जरी तो आरोपी 16 ते 18 वयोगटातला असला तरीही तो संज्ञान आहे असं धरूनच ती केस चालली जाते. आणि जर तसं नाही पाठवलं किंवा आरोपी 16 वर्षापेक्षा लहान असेल आणखीन, तर मग ती जे कोर्टामध्ये म्हणजे ज्युव्हेनियल जस्टिस कोर्टामध्येच ती केस चालली जाते आणि तिकडेच तिचा निकाल दिला जातो. पण मग मुलांच्या बाबत केस हाताळताना त्या मुलांना त्याची भीती वाटू नये, पण त्यांनी खरं जे काय असेल ते सांगावं. तर ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला अपेक्षित असतात आणि त्या महत्त्वाच्याही असतात. मग ते मुलांकडून तुम्ही कसं करून घेता? हेच अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे बाकीची इतर कोर्ट आणि पोक्सो कोर्ट हा मधला जो फरक आहे तो हा इथे आहे. ज्या वेळेला आपण एखाद्या कोर्टामध्ये जातो, कुठल्याही कोर्टामध्ये जातो, आपल्याला दिसतं वरती न्यायाधीश बसलेत कोट घालून, खाली सगळे कोट घातलेले वकील आहेत, पिंजऱ्यामध्ये आरोपी आहे, असं चित्र साधारणतः आपल्याला दिसतं. किंवा आरोपी मागच्या पिंजऱ्यात आहे आणि पुढच्या पिंजऱ्यामध्ये जो कोणी पीडित आहे तो उभं राहून सगळी आपली साक्ष देतोय. पण याच्या बरोबर उलट स्थिती ही पोक्सो कोर्टामध्ये असते. पोक्सो कोर्ट जे आहे त्याची रचनाच त्यांनी अशी केलेली आहे की ही बालकांसाठीची रचना आहे. म्हणजे शक्यतो सगळेजण एकाच ठिकाणी एकाच लेवलला बसतात. म्हणजे जसं एखाद्या न्यायाधीशाचं चेंबर असेल अशा प्रकारे कोर्ट केलं जातं. अच्छा. त्या कोर्टामध्ये यायचं तर वकिलांना कोट घालता येत नाही. त्यानंतर जर बालक लहान असेल तर बालकाला डायरेक्ट प्रश्नही वकिलांना विचारता येत नाही. म्हणजे आम्हालाही नाही विचारता येत आणि आरोपीच्या वकिलाने
सलग डायरेक्ट प्रश्न विचारता येत नाही. तर लेखी स्वरूपात त्या न्यायाधीशांना प्रश्न द्यायला लागतात अच्छा. आणि मग ते न्यायाधीश ते प्रश्न विचारतात. ही जी काही इन कॅमेरा प्रोसिडिंग आहे ती तिथे केली जाते. म्हणजे दरवाजे खिडक्या बंद करून बालक जवळच्या नातलगासोबत तिथं बसलेलं असतं हं. आणि त्याला तेवढा वेळ दिला जातो. त्याच्यासाठी काही कोर्टामध्ये खेळण्यांची, खाऊची अशी सोय उपलब्ध करून ठेवलेली असते. अच्छा. त्याला मधी ब्रेक दिला जातो, त्याला थांबवलं जातं आणि त्याला कुठंही म्हणजे चाइल्ड फ्रेंडली वातावरण तिथं सगळं निर्माण केलं जातं. आजूबाजूच्या भिंतींना सुद्धा चित्र लहान मुलांची वगैरे काढून त्यांना करमणूक कशी होईल आणि ते बिनदिक्कत आपली साक्ष कशी नोंदवेल ह्याची सगळी जबाबदारी तिथे घेतली जाते आणि अशा प्रकारे तिथे ती केस त्या बालकाची चालते. मॅडम, मला असं सांगा की शेवटी जसं स्त्री म्हणून मला माझी जबाबदारी आहे तशी तुम्हाला तुमची जबाबदारी आहे. या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना सरकारी वकील म्हणून तुम्ही तुमची एक वेगळी जबाबदारी पार पाडताय. तर सरकारी वकील म्हणून कोणती आव्हानं तुम्हाला तुमच्यासमोर आहेत असं वाटतं? आता जर पाहिलं तर मी ज्या न्यायालयामध्ये काम करते तिथे तर असं होतं की पीडित जे आहेत त्यांच्यासाठी ज्याला आम्ही काम करतो आणि या शीघ्रगती न्यायालयामध्ये काम करत असताना हिथली जी कार्यपद्धती आहे ती बऱ्याचशा स्वरूपात वेगळी आहे. म्हणजे जलद न्याय ही संकल्पना इथे आहे आणि त्यामुळे आम्हालाही अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागतं. आमच्या समोर जे आरोपींचे वकील असतात ते जर आपण बघितलं तर इतर कोर्टामध्ये आपण बऱ्याचदा खटले चालवताना अनेकदा तारखा घेतल्या जातात. इथेही तशाच प्रकारचे अर्ज समोर येतात की तारीख हवी. अशा वेळेला सरकारी वकील म्हणून आम्हाला त्याला विरोध करावा लागतो आणि हे शीघ्रगती न्यायालय इथे लगेच तारखा मिळणार नाहीत, हे प्रकरण लवकर निकाली करायचं आहे हा भाग तिथे सांगावा लागतो आणि त्यामुळे काही वेळेला तिथे काही खटके उडू शकतात किंवा काही अडचणी निर्माण होऊ शकतात. तर त्याला सामोरं जावं लागतं. ते एक मोठं आव्हान असतं. त्यानंतर हे जे काही प्रश्न आहेत ह्याच्यामध्ये कौटुंबिक, लैंगिक ह्यांच्याशी संबंधातल्या ह्या सगळ्या केसेस असतात आणि त्यामुळे अनेक तिथे जे काही आरोपी असतात त्यांचे कुटुंब असतात ते तिथे उपस्थित असतात आणि तिथेही काही वेळेला अडचणी निर्माण होऊ शकतात. तर तोही भाग तिथे बघितला जातो. काही वेळेला आपण बघितलं जातं की अशा खटल्यांमध्ये मोठी मोठी आंदोलनं होतात, मोर्चे निघतात आणि ते मोर्चे समोर येतात आणि मग सांगितलं जातं की हा खटला लवकर निकाली निघाला पाहिजे. मग ती काही आव्हानं आमच्यासमोर असतात की आम्हाला तिथेही ते काम लवकर चालवून आम्ही ते काम पूर्ण केलेलं आहे हे शासनाला दाखवावं लागतं. मग ती आव्हानं पेलवावी लागतात आणि त्याचबरोबर आपलं कुटुंब आणि एक सामाजिक बांधिलकी तिथे असते. एक आपल्यालाही विचार करायला लागतो की मी खरोखर जी काही घटना घडली त्यातल्या ती जी कोणी पीडित महिला आहे तिला आपण न्याय देण्यासाठी आपली पुरेपूर वापर आपल्या बौद्धिक क्षमतेचा आणि आपल्याकडे जो काही कायदा आहे त्याचा आपण 100% वापर केला की नाही हे स्वतःला पण पूर्णतः त्याच्यातनं खात्री देऊन पटवून हे करावं लागतं. मॅडम, अशी सगळी असंख्य दडपणं, असंख्य व्यवधानं सांभाळत आणि असंख्य आव्हानं पेलत सरकारी वकील म्हणून तुम्ही तुमची जबाबदारी अतिशय यशस्वीपणे पार पाडताय आणि यासाठी खरोखरच तुमचं कौतुक आहे. श्रोते हो, नवदुर्गा जागर स्त्री शक्तीचा या आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित नवरात्र विशेष कार्यक्रमात आज आपण आमंत्रित केलं होतं रत्नागिरी जिल्हा सत्र न्यायालय आणि पोक्सो कोर्ट इथं सरकारी वकील म्हणून काम पाहणाऱ्या ॲडव्होकेट मेघना नलावडे यांना. मॅडम, आज तुम्ही इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांशी संवाद साधलात याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि आमच्या श्रोत्यांच्या वतीने मी तुमचे आभार मानते. नमस्कार. नमस्कार. नवदुर्गा जागर स्त्री शक्तीचा या नवरात्र विशेष कार्यक्रमात रत्नागिरी जिल्हा सत्र न्यायालय आणि पोक्सो कोर्ट इथं सरकारी वकील म्हणून काम करणाऱ्या ॲडव्होकेट मेघना नलावडे यांची गौरी मुळे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचा नवरात्रीनिमित्त विशेष कार्यक्रम नवदुर्गा जागर स्त्री शक्तीचा.